हॅलो एव्हरीवन, आपण पाहत आहोत डिजिटल टेक्निक म्हणजेच DTE। तर या सब्जेक्टमध्ये बाळांनो आजचं आपलं हे थर्ड लेक्चर आहे। तर या लास्ट लेक्चर पर्यंत आपण पाहत होतो बाळांनो युनिट नंबर 1 डिजिटल टेक्निक मध्ये पाहतोय आपण युनिट नंबर 1 नंबर सिस्टीम। तर लास्ट लेक्चरला बाळांनो डेसिमल नंबर सिस्टीम आपण पाहिली होती। आता या थर्ड लेक्चर मध्ये आपण पाहणार आहोत बायनरी नंबर सिस्टीम। तर चला पाहूयात बायनरी नंबर सिस्टीम मध्ये नंबर नेमके कसे यूज केले जातात, ते नंबर कसे काय फॉलो करतात, त्यामध्ये कोणकोणते डिजिट्स असतात, त्यांचा बेस किती, सर्व काही कन्सेप्ट आपण आजच्या लेक्चर मध्ये पाहणार आहोत बायनरी नंबर सिस्टीम मध्ये। चला तर मग पाहूयात बायनरी नंबर सिस्टीम। द बायनरी नंबर सिस्टीम आपला हा नंबर सिस्टीमचा सेकंड टाइप आहे। पहिला टाइप आपण पाहिला डेसिमल नंबर सिस्टीम। चला, मोस्ट मॉडर्न कम्प्युटर सिस्टीम यूज द बायनरी लॉजिक फॉर देअर ऑपरेशन। आता जेवढे मॉडर्न कम्प्युटर सिस्टीम डेव्हलप केल्या गेल्या, जेवढ्या ऍडव्हान्स कम्प्युटर सिस्टीम आता सध्या डेव्हलप केल्या गेल्या, त्यामध्ये ऑपरेशन परफॉर्म करण्याकरता कम्प्युटर सिस्टीम मध्ये ओव्हरऑल वापरतात बाळांनो बायनरी नंबर सिस्टीम। मग कम्प्युटर सिस्टीम मध्ये जे की मॉडर्न कम्प्युटर सिस्टीम मध्ये खूप सारे ऑपरेशन परफॉर्म करण्याकरता जनरली बायनरी नंबर सिस्टीम वापरतात। डेसिमल नंबर सिस्टीम जनरली कम्प्युटर सिस्टीम मध्ये वापरत नाहीत। जनरली बायनरी नंबर सिस्टीमवरच सगळं काही ऑपरेशन परफॉर्म केले जातात, म्हणून बायनरी नंबर सिस्टीम खूप महत्वाची बाळांनो। अ कम्प्युटर कॅन नॉट ऑपरेट ऑन द डेसिमल नंबर सिस्टीम, कारण कुठलीच कम्प्युटर सिस्टीम हे डेसिमल नंबर सिस्टीमवर ऑपरेट करता येत नाही। कम्प्युटर सिस्टीमला डेसिमल नंबर सिस्टीमची लँग्वेज कळत नाही, म्हणूनच आपल्याला कम्प्युटर सिस्टीमला आपण प्रोव्हाइड करतो बायनरी नंबर सिस्टीम, जी की तिला समजते। म्हणूनच कम्प्युटर सिस्टीम मध्ये बायनरी नंबर सिस्टीम जास्त करून यूज केली जाते। अ बायनरी नंबर सिस्टीम यूजेस ओनली 2 डिजिट्स नेमली 0 and 1। बायनरी नंबर सिस्टीम मध्ये फक्त दोनच डिजिट यूज केले जातात, 0 आणि 1। फक्त दोन डिजिट यूज केले जातात, 0 आणि 1। म्हणूनच बायनरी नंबर सिस्टीमचा बेस म्हणजेच रॅडिक्स हा 2 आहे। बरं, बायनरी नंबर सिस्टीम वर्क्स लाईक द डेसिमल नंबर सिस्टीम एक्सेप्ट वन चेंज। बायनरी नंबर सिस्टीम आणि डेसिमल नंबर सिस्टीम मध्ये फक्त एकच बदल आहे, बाकी बायनरी नंबर सिस्टीम आणि डेसिमल नंबर सिस्टीम यात काही जास्त फरक नाही, फक्त एकच फरक आहे, इट युजेस द बेस 2। काय फरक आहे की डेसिमल नंबर सिस्टीम मध्ये बेस आहे 10 आणि बायनरी नंबर सिस्टीम मध्ये बेस आहे 2। एवढाच एक तो काय फरक। हेन्स द लार्जेस्ट डिजिट व्हॅल्यू ऑफ हेन्स द लार्जेस्ट व्हॅल्यू ऑफ अ डिजिट इज 1। त्यामुळं बायनरी नंबर सिस्टीम मध्ये जो लार्जेस्ट डिजिट यूज केला जातो तो आहे 1। अँड द नंबर ऑफ व्हॅल्यूज ऑफ अ डिजिट कॅन ॲज्युम इज 2, दॅट इज 0 and 1। आणि टोटल किती डिजिट यूज केले जातात बायनरी मध्ये? दोनच डिजिट यूज केले जातात, 0 आणि 1। डेसिमल नंबर सिस्टीम मध्ये 0 to 9 सर्व डिजिट यूज केले जातात। बायनरी नंबर सिस्टीम मध्ये दोनच डिजिट यूज केले जातात, 0 आणि 1। जो लार्जेस्ट डिजिट बायनरी मध्ये यूज केला जातो तो आहे 1। द बायनरी सिस्टीम इज अ 2 बीट सिस्टीम। आणि याच्यात दोनच बीट वापरतात मुलांना, जास्त करून 0 आणि 1, त्यामुळे याला 2 बीट सिस्टीम असंही म्हणतात। बायनरी नंबर सिस्टीम इज ऑल्सो कॉल्ड ॲज 2 बीट सिस्टीम। का? कारण याच्यात दोनच डिजिट यूज केले जातात, मग 2 डिजिट यूज करतात म्हणून याला म्हणतात 2 बीट सिस्टीम। द लेफ्टमोस्ट बीट इन द गिवन बायनरी नंबर विथ द हायेस्ट वेट इज कॉल्ड ॲज द मोस्ट सिग्निफिकंट बीट। तुमचा जर बायनरी नंबर तुम्ही असा लिहिलेला असेल तर बायनरी नंबरचा जो सगळ्यात लेफ्टमोस्ट डिजिट आहे त्याला म्हणतात बीट। तर तो लेफ्टमोस्ट बीट याचं पोझिशनल वेटेज बाकीच्या डिजिट पेक्षा जास्त असतं, म्हणून त्याला म्हणतात मोस्ट सिग्निफिकंट बीट। ओके, द लेफ्टमोस्ट बीट इन द बायनरी नंबर हॅज द हायेस्ट पोझिशनल वेटेज, हेन्स इट इज कॉल्ड ॲज मोस्ट सिग्निफिकंट बीट। त्यानंतर येतं बाळांनो राईट मोस्ट बीट म्हणजेच लिस्ट सिग्निफिकंट बीट। द राईट मोस्ट बीट इन द बायनरी नंबर, बायनरी नंबर मध्ये सगळ्यात उजव्या बाजूला जो बीट असतो त्या बीटचं पोझिशनल वेटेज कमी असतं, त्याची पोझिशनल व्हॅल्यू कमी असते, म्हणून त्याला म्हणतात लिस्ट सिग्निफिकंट बीट।
लिस्ट सिग्निफिकंट बीट मीन्स LSB, मोस्ट सिग्निफिकंट बीट मीन्स MSB. ओके, आता हे जे काही मी तुम्हाला सांगितलं ते थोडं प्रॅक्टिकली एक्सप्लेन करतो. जर इकडे पहा, इकडे बघा मुलांनो, इकडे बघा. फॉर एक्झाम्पल मी एक नंबर घेतो 1011. 1011 हा एक बायनरी डिजिट आहे. बर, बायनरी डिजिट आहे म्हणजे बायनरी नंबर सिस्टीम मध्ये फक्त 2च बिट्स वापरले जातात, 2च डिजिट्स यूज केले जातात. म्हणून बायनरी नंबर सिस्टीमच्या बेसला आपण 2 लिहितो. याला काय म्हणतात? बेस ऑफ द सिस्टीम किंवा रॅडिक्स ऑफ द सिस्टीम. बायनरी नंबर सिस्टीम मध्ये बेस हा 2 असतो. का? कारण याच्यात फक्त 2च डिजिट यूज केले जातात. इट ओनली युजेस 2 डिजिट्स. कोणते ते 2 डिजिट आहेत? 0 आणि 1. बायनरी नंबर सिस्टीम मध्ये जो लार्जेस्ट डिजिट आहे तो आहे 1 आणि याच्यामध्ये फक्त 2च बिट वापरले जातात. म्हणून बायनरी नंबर सिस्टीमला 2 बिट सिस्टीम असंही म्हणतात. जे मॉडर्न कम्प्युटर सिस्टीम आता डेव्हलप झालेले आहेत त्यांच्यामध्ये जवळपास बायनरी नंबर सिस्टीमच यूज केली जाते. मग मॉडर्न कम्प्युटर सिस्टीम त्यांच्या ऑपरेशन करता कोणती नंबर सिस्टीम वापरते? तर बायनरी नंबर सिस्टीम वापरते. बर, याचं जर पोझिशनल वेटेज पाहिलं तर 2⁻0. का बरं 2? कारण याचा बेस 2 आहे आणि पॉवरला पहिला नंबर आहे म्हणजे पॉवरला 0. पण 2⁻1, 2⁻2, 2⁻3 हे झालं पोझिशनल वेटेज. त्या डिजिटचं पोझिशन नुसार असलेलं वेटेज, पोझिशनल वेटेज. त्यातला जो लेफ्ट मोस्ट बीट आहे, दिस इज द लेफ्ट मोस्ट बीट. इकडे तोंड करून उभं राहिलं की सगळ्यात लेफ्ट साइडला जो बीट आहे त्याचं पोझिशनल वेटेज सर्वात जास्त असतं. म्हणून याला म्हणतात मोस्ट सिग्निफिकंट बीट. द लेफ्ट मोस्ट बीट इन द बायनरी नंबर हॅज द हायेस्ट पोझिशनल वेटेज. याचं पोझिशनल वेटेज या बाकीच्यांपेक्षा जास्त आहे म्हणून याला म्हणतात मोस्ट सिग्निफिकंट बीट. जरा इकडे लक्ष द्या, याला म्हणतात लिस्ट सिग्निफिकंट बीट. द राईट मोस्ट म्हणजे राईट हँड साइडला असलेला बीट, द राईट मोस्ट बीट इन द बायनरी नंबर हॅज द लोवेस्ट पोझिशनल वेटेज. याचं पोझिशनल वेटेज बाकीच्या वेटेज पेक्षा कमी असतं म्हणून या राईट मोस्ट बीटला म्हणतात लिस्ट सिग्निफिकंट बीट. मग हा झाला लिस्ट सिग्निफिकंट बीट आणि हा झाला मोस्ट सिग्निफिकंट बीट. MSB, LSB बायनरी नंबर सिस्टीम मध्ये बेस आहे किंवा रॅडिक्स आहे 2. यामध्ये 2च डिजिट्स यूज केले जातात 0 आणि 1 आणि पोझिशन नुसार पोझिशनल वेटेज बदलतं. याला म्हणतात बायनरी नंबर सिस्टीम. गॉट इट? एक्झाम्पल लिहून घ्या बाळांनो. बर, आता हा जो नंबर याला जर एक्सपांड करायचं ठरलं तर कसं करणार वर याला एक्सपांड? या ठिकाणी 1 आहे, 1 मल्टिप्लाइड बाय 2⁻³ प्लस 0 मल्टिप्लाइड बाय 2⁻², 1 मल्टिप्लाइड बाय 2⁻1 आणि 1 मल्टिप्लाइड बाय 2⁻0. हे झालं एक्सपांडेड फॉर्म. या बायनरी बीटचा हा झाला एक्सपांडेड फॉर्म, एक्सपांड केलेला भाग. म्हणजे या बायनरी नंबरला आपण असं एक्सपांड करू शकतो इन द मल्टिपल्स ऑफ 2. 2⁻n च्या मल्टिपल मध्ये आपण काय करू शकतो? बायनरी नंबरला एक्सपांड करू शकतो. हा एक्सपांडेड फॉर्म आहे. लिहून घ्या बाळांनो, डाऊट असेल तर विचारा. चला मुलांनो, अजून एक एक्झाम्पल पाहूया. इकडे लक्ष द्या. 111.01 याच्यामध्ये 2च डिजिट यूज केलेले आहेत या बायनरी नंबर मध्ये म्हणून याचा बेस झाला 2. बरं, याचं पोझिशनल वेटेज 2⁻⁻, याचा हा झाला बायनरी पॉइंट. कोणता पॉइंट झाला हा? बायनरी पॉइंट. डेसिमल मध्ये जे डेसिमल पॉइंट असतो तसं बायनरी नंबर सिस्टीम मध्ये बायनरी पॉइंट. याचं वेटेज 2⁻1, याचं वेटेज 2⁻², याचं वेटेज 2⁻0, याचं वेटेज 2⁻1,
याचा वेटेज 2^2. These are the positional weightage from their respective position. त्या डिजिटच्या स्पेसिफिक पोझिशन नुसार त्यांचे पोझिशनल वेटेज वरती लिहिलेले. या पॉइंटला बायनरी पॉइंट म्हणतात. हा बायनरी नंबर आहे म्हणून याच्या बेसला 2 लिहिलेला आहे बाळांनो. ठीक आहे. याचा जर एक्सपांडेड फॉर्म बघितला तर 1 मल्टिप्लाइड बाय 2^2, 1 मल्टिप्लाइड बाय 2^1 प्लस 1 मल्टिप्लाइड बाय 2^0 प्लस 0 मल्टिप्लाइड बाय 2^-1 आणि 1 मल्टिप्लाइड बाय 2^-2. अशा पद्धतीने हे झाला एक्सपांडेड फॉर्म. या बायनरी नंबरचा एक्सपांडेड फॉर्म. हा बायनरी पॉइंट होता, हा बायनरी नंबर आहे. ओके. मग बाळांनो एकंदर तुमच्या लक्षात आलं असेल की बायनरी नंबर म्हणजे नेमकं काय. ओके. झाला असेल बाळांनो एक्झाम्पल लिहून. चला आता पुढे पाहूया बाळांनो. आता तुमचं असं लक्षात येईल बाळांनो की हा जो बायनरी नंबर आहे तो या ठिकाणी दाखवलेला आहे पहा. ओके. मग लक्षात ठेवा बायनरी नंबर जो आहे हा मॉडर्न कम्प्युटर सिस्टीम मध्ये जास्त करून ऑपरेशन परफॉर्म करण्याकरता यूज केला जातो. सर्व मॉडर्न कम्प्युटर सिस्टीम मध्ये आजकाल बायनरी नंबर सिस्टीमच यूज केली जाते टू परफॉर्म देअर ऑपरेशन. डेसिमल नंबर सिस्टीम ही कम्प्युटर सिस्टीम मध्ये यूज केल्या जात नाही कारण त्यामध्ये टोटल 10 डिजिट्स यूज करावे लागतात. बायनरी नंबर सिस्टीम ही अशी एक सिस्टीम आहे ज्यामध्ये फक्त 2च बिट्स यूज करावे लागतात, 0 आणि 1. म्हणूनच बायनरी नंबर सिस्टीमला 2 बिट सिस्टीम असं देखील म्हणतात. आणि यामध्ये बायनरी नंबर सिस्टीम मध्ये जनरली बेस असतो 2. बायनरी नंबर सिस्टीम मध्ये जी लार्जेस्ट व्हॅल्यू यूज केली जाते ती आहे 1. बायनरी नंबर सिस्टीम मध्ये फक्त 2च बिट्स यूज करतात, 0 आणि 1. बायनरी नंबर सिस्टीम ही 2 बिट सिस्टीम म्हणून ओळखली जाते कारण त्यात फक्त 2च डिजिट्स वापरतात, 0 आणि 1. ओके. बर, बायनरी नंबर सिस्टीम मध्ये जो लेफ्ट मोस्ट भाग आहे, बायनरी नंबर सिस्टीमचा जो सगळ्यात लेफ्टचा जो डिजिट आहे त्याला म्हणतात बाळांनो मोस्ट सिग्निफिकंट बिट. का बरं म्हणतात मोस्ट सिग्निफिकंट बिट? कारण त्याचं पोझिशनल वेटेज बाकीच्यांच्या तुलनेत जास्त असतं. म्हणून लेफ्ट मोस्ट साइडला असलेला बीट याला म्हणतात मोस्ट सिग्निफिकंट बीट. कुठल्याही बायनरी नंबरच्या राईट मोस्ट साइडला असलेला जो बीट आहे, राईट मोस्ट साइडला असलेला जो बीट आहे ज्याचं पोझिशनल वेटेज खूपच कमी असतं त्याला म्हणतात लिस्ट सिग्निफिकंट बीट म्हणजे LSB. ओके. बर, आता तुम्ही म्हटले सर या बीट मध्ये म्हणजे नेमकं काय असतं. इकडे बघा, एक बीट म्हणजे काय, एक बीट साइज आहे 1 बीट. 1 बीट मीन्स फक्त एकच डिजिट यूज करतात. इकडे पाहू शकता तुम्ही 1 बीट म्हणजे काय, 1 डिजिट. त्यानंतर 4 बीट असतील तर त्याला निबल म्हणतात, 4 बीट्स असतील तर त्याला निबल म्हणतात. इथं दिसतंय तुम्हाला 4 बीट आहे, 0 1 0 1 असे 4 बीट्स आहेत. 0 हा एक बीट आहे, 1 एक बीट आहे, परत 0 हा एक बीट आहे, 1 एक बीट आहे, याला म्हणतात निबल. त्यानंतर 8 जर 8 बीट्स एकत्र आले तर त्याला म्हणतात बाईट्स. 8 बीट्स म्हणजे 8 बीट जर एकत्र आले तर त्याला म्हणतात 1 बाईट. मग बघा बरं याच्यात 8 बीट आहे का, 0 0 0 0 0 1 0 1. या नंबर मध्ये जवळपास 8 बीट्स यूज केलेले आहेत, 8 बीट्स यूज केलेले आहेत, म्हणून या नंबरला म्हणतात बाईट. बाईट म्हणजे ज्या नंबर मध्ये टोटल 8 बीट्स असतात, ज्या बायनरी नंबर मध्ये टोटल 8 बीट्स असतात त्याला म्हणतात बाईट. त्यानंतर पुढे असतो 16 बीट असलेला वर्ड, ज्यामध्ये 16 बीट्स असतात त्याला वर्ड म्हणतात. 16 बीट माहित 4 टाइम्स 0 4 टाइम्स 0 4 टाइम्स 0 0 1 0 1 असे टोटल 16 बीट आहे. या सगळ्यांचं मिनिंग सेम आहे, फक्त यामध्ये 16 बीट आहे. किती बीट आहे बाळांनो, 16 बीट, म्हणून याला म्हणतात वर्ड. याच्यामध्ये टोटल 8 बीट्स आहेत म्हणून याला म्हणतात बाईट. याच्यामध्ये टोटल 4 बीट्स आहेत, किती बीट्स आहेत, 4 बीट्स, याला म्हणतात निबल. आणि नंतर बाळांनो यामध्ये फक्त एकच बीट आहे त्याला बीट म्हणतात. एक बीट असेल तर बीट म्हणायचं, 8 बीट यूज केले तर त्याला बाईट म्हणायचं, 16 बीट जर असतील तर त्याला वर्ड म्हणायचं. आणि पुढे डबल वर्ड असेल, डबल वर्ड मीन्स 32 बीट्स. मग डबल वर्ड मध्ये 32 बीट्स असतात पहा. हे सगळे जर नंबर तुम्ही मोजले तर टोटल 32 बीट्स आहेत.
आपण म्हणतो ना आमची कम्प्युटर सिस्टीम 32 बीटची आहे, 64 बीटची आहे, म्हणजे त्यामध्ये एवढे बीट्स बसतात. एवढा मोठा नंबर तुम्ही स्टोअर करू शकता इन द फॉर्म ऑफ बायनरी नंबर सिस्टीम इन द मॉडर्न कम्प्युटर सिस्टीम. मग चला बाळांनो, हे लक्षात आलं असेल. बीट मध्ये 1 बीट असतो, निबल मध्ये 4 बीट्स असतात, बाईट मध्ये 8 बाईट्स असतात, बाईट मध्ये 8 बाईट असतात किंवा 8 बीट्स असतात, वर्ड मध्ये 16 बीट्स असतात आणि डबल वर्ड मध्ये 32 बीट्स असतात. ओके, स्क्रीनशॉट घ्या बाळांनो, म्हणजे लिहिता येईल. चला बाळांनो, नेट आता बायनरी नंबर सिस्टीम जर एवढी चांगली तर याचे काही डिसएडव्हान्टेज आहेत का? तर हो, बायनरी नंबर सिस्टीम हॅज अ डिसएडव्हान्टेज. काय काय डिसएडव्हान्टेज आहेत? द बायनरी नंबर सिस्टीम हॅज अन इम्पॉर्टंट ड्रॉबॅक. बायनरी नंबर सिस्टीम मध्ये सगळ्यात महत्वाचा एक ड्रॉबॅक आहे, एक डिसएडव्हान्टेज आहे. काय बरं? इट रिक्वायर्स अ व्हेरी लॉंग स्ट्रिंग ऑफ वन्स अँड झिरोज टू रिप्रेझेंट अ डेसिमल नंबर. एखादा छोटासा जरी डेसिमल नंबर तुम्हाला बायनरी नंबर सिस्टीम मध्ये रिप्रेझेंट करायचा आहे तर खूप सारे 1 आणि खूप सारे 0 यूज करावे लागतात. लक्षात ठेवा, बायनरी नंबर सिस्टीम मध्ये जर एखादा छोटासा डेसिमल नंबर आपल्याला रिप्रेझेंट करायचा आहे तर त्यामध्ये खूप सारे 1 आणि 0 यूज करावे लागतात. फॉर एक्झाम्पल 128 हा डेसिमल नंबर आहे, कारण बेसला 10 आहे. 128 हा एक डेसिमल नंबर आहे. या डेसिमल नंबरला जर तुम्ही बायनरी नंबर सिस्टीम मध्ये एक्सप्रेस केलं तर खूप सारे 0 लागतात. पहा, 1 लागतो आणि खूप सारे 0 लागतात. इथं लिहिलंय बेसला 2, सो वी रिक्वायर 8 बिट्स. त्यामुळे आपल्याला 8 बिटची गरज आहे टू रिप्रेझेंट 120. लक्षात ठेवा की 128 हा एक छोटासा डेसिमल नंबर दिसतो, पण जेव्हा त्या डेसिमल नंबर सिस्टीमला आपण कन्वर्ट करतो बायनरी नंबर सिस्टीम मध्ये तेव्हा खूप साऱ्या 1s 0s अशा लाईन आपण पाहतो. इमॅजिन व्हॉट विल हॅपन इफ 26,275 10 इज टू बी कन्वर्टेड. विचार करा, जर समजा बाळांनो एवढा मोठा नंबर आपल्याला कन्वर्ट करायचा असेल बायनरी नंबर सिस्टीम मध्ये तर त्याची किती मोठी व्हॅल्यू होईल. म्हणजे डेसिमल नंबर जरी छोटा असला तरी बायनरी मध्ये त्याचं रिप्रेझेंटेशन खूप मोठं असतं. म्हणून बायनरी नंबर सिस्टीमचा सगळ्यात मोठा ड्रॉबॅक असा आहे की यामध्ये खूप सारे 1 असतात आणि खूप सारे 0 असतात, आणि छोट्याशा डेसिमल नंबर सिस्टीमला रिप्रेझेंट करायला खूप सारे बिट्स वापरावे लागतात. अशा पद्धतीने असतं बाळांनी बायनरी नंबर सिस्टीम. बायनरी नंबर सिस्टीम मी तुम्हाला शिकवलेली बाळांनो. आता डेसिमल नंबर सिस्टीम झाली, बायनरी नंबर सिस्टीम झाली. नेक्स्ट लेक्चरला आपण पाहणार आहोत ऑक्टल नंबर सिस्टीम. ओके स्टुडंट्स, बाय.